दह्याची चटणी टिफिनला दिली की ती फसफसते, म्हणूनच आज दह्याचा वापर न करता अशी चटणी बनवणार आहे, जी तुम्ही डोसा, उत्तप्पा, इडली कशासोबतही मुलांना देऊ शकता. त्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं, सुक्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि एक मुठी डाळवा. हे तिन्ही पदार्थ लहान मुलांना आवडतातही आणि खूप पौष्टिकही असतात. तर छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे. भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची तुम्ही स्किपही करू शकता, अगदीच लहान मुलं असतील तर. त्यानंतर थोडं पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये खूप मेन असं इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते म्हणजे लिंबू. याच्यामुळे चटणीला छान चव येईल आणि चटणी अजून पौष्टिक होईल. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून वरून तेल आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. तर आपली चटणी तयार आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.